युद्धजन्य परिस्थितीचा फटका जो आहे तो कोल्ड्रिंक्स आणि पाणी बॉटल बनवणाऱ्या कंपन्यांवर झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे। पाण्याच्या बॉटल्स आणि कोल्ड्रिंक्स देखील महागलेले आहेत। बॉक्समागे 10 ते 15 रुपये जे आहेत ते महागलेलं आपल्याला पाहायला मिळतं। बाजारामध्ये वाढीव किंमत जी आहे ते दुकानदार जे आहेत ते घेताना पाहायला मिळतात। आपण त्या कंपनीमध्ये आहोत ज्या कंपनीमध्ये पाण्याच्या बॉटल्स बनवण्यासाठीचं जे मटेरियल आहे ते तयार करण्यात येतं आहे। हे मटेरियल्स महागल्यामुळं किंवा आखाती देशातून याचा पुरवठा जो आहे तो करण्यात येतो, मात्र तो आता सध्या तुटवडा असल्यामुळं पाण्याच्या बॉटल्सच्या किंमत असतील किंवा कोल्ड्रिंक्सच्या बॉटलच्या किमती ज्या आहेत ते वाढलेले आपल्याला पाहायला मिळतो आहेत। बाई काकाजी पॉलिमर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये आपण आहोत, जे सनरिच बॉटल्स पाण्याच्या ज्या आहेत ती ही कंपनी बनवत असते आणि या कंपनीच्या ज्या काही बॉटल्स असतील किंवा कोल्ड्रिंक्स असतील ते देखील किमती ज्या आहेत ते वाढवण्यात आलेले आहेत आणि त्याचा थेट फटका जरी ग्राहकांना बसत नसला तरी जे डिस्ट्रीब्युटर आहेत आणि जे प्रोडक्शन करणाऱ्या कंपन्या आहेत त्यांना मात्र हा फटका बसताना आपल्याला पाहायला मिळतो आहे। या कंपनीचे डायरेक्टर आपल्यासोबत आहेत प्रमोद मुंदडा, त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। मला सांगा ही परिस्थिती जी आहे ती नेमकी किती दिवसांपासून आहे आणि जो बॉक्समागे जी काही किमती वाढलेल्या आहेत ते किती दिवसांपासून वाढल्या? ही सिच्युएशन नाही का युद्धापासून क्रिएट झालेली आहे। युद्ध चालू झाल्यानंतर जवळजवळ स्टेप बाय स्टेप आजपर्यंत एक 40 ते 50% रॉ मटेरियलच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे। आपण जनरली हे पेट्रोकेमिकल प्रॉडक्ट असल्यामुळं जे पॅकेजिंगसाठी जे मटेरियल लागतात प्रीफॉर्म क्लोजर पॅकेजिंग मटेरियल हे सगळे काय मिडल ईस्टवरनं वगैरे काही त्यांचे कच्चे माल आपल्याकडे येतात। ते इम्पोर्ट थांबल्यामुळं ह्याचे रेट वाढलेले आहेत। हे जवळजवळ 40 ते 50% रेट वाढलेले आहेत। ह्याचा अफेक्ट मॅन्युफॅक्चरिंग कॉस्टमध्ये झालेला आहे आणि त्या मॅन्युफॅक्चरिंग कॉस्टमध्ये झाल्यामुळं डिस्ट्रीब्युटरला पण हे गोष्टी महाग मिळत आहेत। पण ह्याचा MRP अजून कुठल्याच बॉटलची किंवा ह्या बेवरेजची MRP वाढलेली नाही, त्याच्यामुळे ह्याचा डायरेक्ट अफेक्ट हा कंझ्युमरला झालेला नाही आहे। पाण्याच्या बॉटल बनवणाऱ्या कंपन्या असतील किंवा कोल्ड्रिंक्स बनवणाऱ्या ज्या कंपन्या आहेत महाराष्ट्रात त्यांची एक संघटना आहे, त्या संघटनेने देखील आता रेट वाढवलेले आहेत सगळे। ह्या संघटनेने रेट नॅचरली वाढवलेले आहेत, ते पर बॉक्स रेट वाढवलेले आहेत। ते कुणाला वाढवलेले डिस्ट्रीब्युटरला। ह्याच्यामध्ये काय झालं माहिती आहे का, डिस्ट्रीब्युटरचं काही प्रमाणात मार्जिन कमी झालं आणि जे मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या करतात त्यांचं काही प्रमाणात कमी झालं। पण MRPमध्ये आणि मॅन्युफॅक्चरिंग कॉस्टमध्ये पूर्वीपासून काही मोठ्या प्रमाणात जी तफावत आहे त्या तफावतीमुळं कस्टमरला ह्याचे काही अफेक्ट झालेला नाही आहे। म्हणजे मटेरियल्स जे काही बॉटल बनवण्याचं मटेरियल आहे ते त्याचा तुटवडा आहे आणि त्याच्यामुळं ही सगळी परिस्थिती तो तुटवडा आहे, तो कंटिन्यू शॉर्ट सप्लाय आहे। ते ह्या युद्धामुळे ते अजून अनप्रेडिक्टेबल बी आहे, ते केव्हा स्मूथ होईल काय होईल याची अजून काही शाश्वती नाही। त्याच्यामुळे दररोज 2-3 दिवसांनी रेट्समध्ये हाईक होत आहे। म्हणजे युद्ध थांबल्याशिवाय रेट कमी होणार नाही? शुअर, हे युद्ध कमी झाल्याशिवाय रेट कमी होणार नाही। एकूण जर लक्षात घेतलं तर युद्धजन्य परिस्थितीचा फटका जो आहे तो थेट पाणी बॉटल्स आणि कोल्ड्रिंक्स बनवणाऱ्या कंपन्यांना बसतो आहे किंवा कंपन्यांनी आता रेट वाढवलेले आहेत, त्यामुळं कुठे ना कुठे ग्राहक जे आहेत ते इफेक्ट होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।